आणि आज आम्ही तुमच्या अंबड शहरात एक गावरान अस्सल चुलीवरचं जेवणाची चव घेऊन आलोय. त्या चव चाकायला तुम्ही नक्कीच यायचंय, कारण की आज जवळपास आपल्या 15 शाखा ओपन झाल्यात. प्रत्येक शाखेवर जसा रिस्पॉन्स आहे त्याच्या डबल या शाखेवर रिस्पॉन्स भेटणार एवढा मला तुमच्यावर विश्वास आहे. आणि जसं काही आता हे म्हणजे रोपटं लावले लगेच उगवले नाही, याला खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली, रात्रंदिवस काही न विचार करता कोणत्याही गोष्टीचा. फक्त आणि फक्त माझ्या डोक्यात एकच होतं की बाबा आपल्याला कोणाच्या तरी म्हणजे मनावर राज्य करायचंय आणि काहीतरी करून दाखवायचंय. घरची परिस्थिती खूप हालाकीची होती. आता म्हणजे सांगायला गेलं तर खूप काय, त्याच्यामुळे थोडक्यात सांगतो. घरी आई वडील दररोज कामाला जात होते, मी शाळा शिकत होतो, आयटीआयला होतो. त्यावेळेस मग घरची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं मी काय कारणास्तव आयटीआय कॉलेज सोडलं. त्यानंतर पान स्टॉल चालू केलं गावात छोटस. आणि म्हणजे मला पहिल्यापासून रील बनवायची आवड होती. ज्यावेळेस टिकटॉक झालं त्याच्या आधीपासून मी रील बनवत होतो. पान स्टॉल चालू केलं, त्यानंतर लॉकडाऊन पडलं, त्यानंतर पान स्टॉल बंद केलं. मग शेतात वडिलांना हातभार लावू लागला. 1.5 एकर केळी लावली, पाण्याची कमतरता पडली. त्यानंतर बोर घेतला, वडिलांनी 1.5 एकर जमीन लिहून दिली. मग तसल्या परिस्थितीत 3 बहिणीची लग्न केली वडिलांनीच. आणि बोरला काही पाणी लागलं नाही पहिल्या, म्हणून वडिलांनी लगेच दुसरा बोर केला. केळी झाली 2 लाखाची, बोरला गेले 4 लाख रुपये. म्हणजे अशा खूप काही अडचणीतून सगळ्यावर मात करून आज मी इथं तुमच्या समोर उभा आहे. तर मित्रांनो एकच सांगाल की बाबा ज्यांची कोणाची शिकण्याची इच्छा आहे त्यांना शिका. ज्यांना कोणाला शिक्षणाची आवड नाही त्यांना व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आपला व्यवसाय करा, काय नाही फुल नाही फुलाची पाकळी आपण आपल्या आई बापाला कमवून द्या. कारण की आज आपल्याला त्यांना लहानाचं मोठं केलंय, तर त्यांना असं मागं कोणी म्हणायला नको की तुझं पोरगं काय करतंय. आज मी माझ्या आई बापाला म्हणजे मी सांगायच्या ऐवजी खूप सगळेजण सांगतात माझ्या आई बापाला की बाबा तुझ्या पोरांनी नाव कमवून धावले. आणि मला जर आज कोणी काय विचारलं की तू काय कमवलं, तर मी हक्काने सांगेन ही माझी प्रेमाची माणसं कमवली. असे लाखो करोड माणसं माझ्यावर प्रेम करणार आहेत. त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. एका गरिबीतून ज्याचं अस्तित्व काही नव्हतं त्याचं अस्तित्व आज तुम्ही निर्माण केलंय, त्याबद्दल सगळं श्रेय तुम्हाला जात आहे. आणि आम्ही 15 नंबर शाखेचं ओपनिंग आज केलंय अंबडमध्ये. तर सर्वांनी चव घ्यायला